Now students of class 5th Lily, Radhika Zamle will be performing a mono act on Aflatun Little Masters. Thank you. जुनी लोक अतिथी देवो भव असे म्हणायचे, पण आजकालचं ते जमानाच बदलले. हल्ली लोक पाहुण्यांना खूप कंटाळलेली आहेत. त्यात आमच्या गप्पू काकासारखे पाहुणे आले की ते बघायलाच नको. आमचे गप्पू काका आले की माझ्या बाबांना फरमान सोडायचे, म्हणायचे माद्या जरा टॅक्सीतून माझे सामान घेऊन ये. हे माझ्याकडे टॅक्सीवाला द्यायला सुट्टे पैसे नव्हते, तेवढे पैसे म्हणजे हे. एक दिवस आम्ही सगळे असा विचार करत बसलो होतो की काका आज जाईल, काका उद्या जाईल. पण जायचा दिवस आला की आमचे काका बाबांना गचकन मिठी मारायचे, म्हणायचे दादा मला तुमच्या सगळ्यांची खूप सवय झाले, मी आणखी 4 दिवस इकडेच राहतो. असं म्हणून आणखी 4 दिवसाचा मुक्काम वाढवायचा. आणि आम्ही सगळे एक दिवस असे विचार करत बसलो. इतक्यात बाबांचा आवाज आला. बाबा म्हणाले सुमे तुझ्याचमुळे होत आहे सगळं. माझे म्हणते मीच मेली घरासाठी मरते, त्याचं तुम्हाला काहीच पडलेलं नसतं. माझे भावा म्हणतात मी बाहेर जातो, कष्ट करतो, घरात पैसे आणतो, पण त्याचं तुम्हाला काहीच पडलेलं नसतं. आम्ही घाबरलो, म्हणालो कधीच न भांडणारे आई बाबा आज इतके कसे भांडायला लागले. तिकडे कोपऱ्यात बसलेला काका सुद्धा घाबरला, म्हणाला दादा वहिनी माझ्यामुळे होतंय सगळं, मी जातो. असं म्हणून तो निघतो आणि तो जाऊन बॅग भरतो आणि म्हणतो मी चाललो. असं करून दार उघडतो आणि आम्हाला वाटतं आता बाबांना गचकन मिठी मारणार आणि ढेरी चढायला कोण. पण तसं नाही झालं. काकाने दार बंद केलं आणि तो निघून गेला. आणि माझे बाबा म्हणाले, माझ्या बाबांनी तर टाळीच वाजवले, म्हणाले